श्री स्वामी समर्थच्या अखंड जयघोषात आणि अलोट भक्तीच्या वातावरणात अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। त्रैलोक्याचे नाथ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान असलेल्या अक्कलकोटात गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वणीवर स्वामी दर्शनासाठी जनसागर लोटला होता। बुधवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून दिवसभरात सुमारे 1.5 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या श्रीचरणी माथा टेकून गुरूंचा आशीर्वाद घेतला। एका तासात हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले। दर्शन रांग फत्तेसिंह चौकापर्यंत गेली होती। भाविकांना दर्शनासाठी सरासरी 2 तास लागले। पहाटे 4 वाजता समितीचे चेअरमन महेश इंगळे व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली। तत्पूर्वी भाविकांच्या गर्दीमुळे रात्री 2 वाजता मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले केले होते। स्वामी भक्तांसाठी दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये बॅरिकेडिंग करून दर्शन रांगेची सोय करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता श्रींची महानैवेद्य आरती पुरोहित मंदार महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। गुरुपौर्णिमेनिमित्त मैंदर्गी गांगणापूर रोडवरील भक्त निवास येथे भोजन महाप्रसादाची सुविधा देवस्थान समितीच्या वतीने केली होती। भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला। श्रींच्या नैवेद्य आरतीस आमदार सचिन कल्याण शेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, सिद्धाराम म्हेत्रे, राजेंद्र टाकणे, अविनाश पवार आदी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले। देवस्थानाच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आला। गर्दीमुळे मंदिरात पुरुष व महिला भाविकांसाठी वेगवेगळ्या स्वतंत्र दर्शन रांगेतून टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात येत होते। दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर सुविधा उपलब्ध केली होती। यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।